महाराष्ट्रामध्ये बघतोय महाविकास आघाडीसाठी एक चांगलं वातावरण आणि उत्साह प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये दिसतोय। नमस्ते, आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। आज खरं आदरणीय साहेबांचा दौरा हा जामनेर मध्ये होत आहे आणि रावेर लोकसभेच्या निमित्ताने जी आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय श्रीरामदादा पाटील त्यांच्या प्रचाराची सुरुवात ही या मेळाव्यापासून देखील जामनेर मधूनच होत आहे। खरं विजयाची तुतारी फुंकण्याची वेळ आहे आणि मला विश्वास आहे की ते तुम्ही जामनेरकरांपासूनच सुरुवात कराल आणि जे वातावरण आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतोय महाविकास आघाडीसाठी एक चांगलं वातावरण आणि उत्साह प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये दिसतोय। आज मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी इथे उपस्थित आहेत। माझ्या माता भगिनींना प्रत्येकीला काही प्रश्न आहेत की आपण जेव्हा 10 वर्षांचा काळा बघतोय, त्या 10 वर्षाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त अडचण कोणाला झाली असेल किंवा सगळ्यात जास्त त्रास कोणाला झाला असेल तर तो आमच्या माता भगिनींचा झालाय। मला असं माझ्यावरून सांगते, आपण संसार चालवतो, आपलं घर चालवत असताना तारेवरची कसरत होते ना, ते ह्या 10 वर्षात जास्त आहे। कारणही सांगेल, इकडे पुरुष मंडळी बसलेत आणि इकडे महिला बसलेल्या आहेत। आपण सुरुवात होते आपल्या दिवसाची चहा करण्यापासून, बरोबर ना? प्रत्येकाला इकडचे लोक सांगतात चहा ठेवा, मग आम्ही सुरुवात करतो चूल पेटवण्यापासून। सकाळच आमची चूल पेटवण्यापासून म्हणजे डोळ्यांमध्ये धूर जाण्यापासून होते। धूर या 10 वर्षात जरा जास्तच गेला। कसा? आम्हाला पहिले काय सांगितलं, तुम्हाला मोफत सिलेंडर दिलं जाईल, उज्ज्वला गॅस कनेक्शन। मला माहिती आहे, माझी मुक्ताईनगरला एजन्सी आहे, ह्या माता भगिनी एवढा गोंधळ घातला होता, एवढी गर्दी, सिलेंडर पाहिजे, गॅस पाहिजे, सिलेंडर पाहिजे, गॅस पाहिजे। सरकारने मोफत दिलं, गेलं, घेतलं, घरात नेलं, खुश महिनाभर। पुढचं काय? त्यावेळेस 10 वर्ष आधी भाव किती होता? आता ते 100 रुपये तुमच्या तोंडाला पानं पुसायला कमी केली। आता 1100 होता आधी, आता झाला 1000, म्हणजे 10 वर्षात 400चा झाला 1000। बरं, त्या उज्ज्वला गॅस कनेक्शन मध्ये गॅस आला, सिलेंडर आलं, मग आता सिलेंडर भरून देत आहे का सरकार मोफत? नाही, म्हणजे तुम्हाला सांगितलं मोफत गॅस देऊ, तुमच्याकडनं सबसिडीच्या नावाखाली सगळ्या लोकांकडनं गॅस दर जो 400चा होता तो 1100 केला, तुम्हाला सबसिडी देऊ सांगितलं, आणि आता तोच 1100 ने 1000 ने घ्यायची वेळ आली आहे। म्हणजे सकाळपासून आपल्याला संकटात टाकलंय आणि आपल्याला जाहिरातींच्या माध्यमातून काय सांगतात, मोदी की गॅरंटी। मी म्हणेल दिली आहे ना गॅरंटी, मोदीने दिलीच आहे। आपल्या आदरणीय पंतप्रधान साहेब आहेत, त्यांनी गॅरंटी दिली आहे। कसली? महागाईची।
मोदी की गॅरंटी बेरोजगारीची, मोदी की गॅरंटी महिलांवरती अत्याचाराची, मोदी की गॅरंटी शेतकऱ्यांना हवालदिल करून दारोदारी कर्जबाजारी करण्याची, ही गॅरंटी मोदींनी दिली आहे. आणि हे तुम्ही केव्हा सांगणार? आता तुम्हाला या निवडणुकीमध्ये हे दाखवण्याची वेळ आहे आणि ते तुम्ही नक्की दाखवा. मला माझ्या माता भगिनींवरती जास्त विश्वास आहे. आपण हिशोबात पक्के असतो. अर्धी वाटी साखर आणली तर एक वाटी परत करतो शेजारीला. आता ही महागाई लक्षात ठेवायची. मला चिठ्ठी मिळाली आहे, लवकर आठवा. काय आहे? आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला समान हक्क दिलेला आहे. जेवढे तुम्ही पुरुष लोक बोलू शकतात तेवढा समजा महिलांचा अधिकार आहे. बरं, एवढे पुरुष बोलतील तर एक महिला बोलली पाहिजे की नाही? मग आता जर एका महिलेला तुम्ही 5 मिनिटं बोलायला सांगेल तर कसं चालेल? तुम्ही आपण महायुतीच्या व्यासपीठावर नाही, आपण महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर आहे आणि तिथे महिलांना समान अधिकार दिलेला आहे आदरणीय पवार साहेबांनी. म्हणून तुमचे 5 मिनिट शिल्लक घेतले आणि ते आदरणीय पवार साहेबांच्या ना विनंती करूनच 5 मिनिट एक्स्ट्रा याच्यासाठी घेते. आमच्या महिलांच्या समस्या ऐकावं थोड्याशा. प्रचंड समस्या आहेत. त्या गेल्या 5 वर्षाच्या नाही तर 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये सगळ्यात जास्त अपमान संपूर्ण भारतात कोणाचा झाला असेल तर आमच्या माता भगिनीचा झाला आहे. मणिपूर सारख्या घटना असतील, तुमच्या महिला कुस्तीपटू असतील, या प्रत्येक ठिकाणी महिलांचा अपमान झाला. आणि दारोदारीचे स्टेटमेंट केले जातात, जे वाक्य बोलले जातात ते वाक्य तर एकदम निर्लज्जासारखे वाक्य आहे. भाऊ बहिणीच्या नात्याला काळीमा फासण्यासारखं विधान भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं केलं जातं. मान्य आहे का तुम्हाला? तुम्हाला दारूच्या बाटलीला महिलांचं नाव द्या म्हणजे विक्री वाढेल हे म्हणणारे नेते, हे मान्य आहे का? दारू बंदी करावी म्हणून आदरणीय पवार साहेबांनी निर्णय घेतला की तुमच्या गावामध्ये जर सगळ्या महिलांनी मिळून एकत्र येऊन जर तुम्ही ठराव केला तर दारू बंदी होईल. हा निर्णय घेणार 13 मेला तुम्हाला सगळ्यांना मतदानासाठी बाहेर पडायचं आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार आदरणीय श्रीरामदादा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय आणि तो मला विश्वास आहे की तुम्ही त्यांना आशीर्वाद द्याल, हीच अपेक्षा करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूले लाल, गर्मियों में सबसे सही. Jhuleलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर. झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव. मैं अलविदा लेती हूँ. आपकी एक दिव्या कांबले. देखते रहिए CBN. Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ. miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें. जय हिंद.